कैलासवासी देवीप्रसाद उपाध्याय यांच्या 5व्या स्मृतिदिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेश उपाध्यक्ष सुरेंद्र उपाध्याय आणि हिंदी भाषिक सेलचे ठाणे जिल्हाध्यक्ष संतोष तिवारी यांच्या वतीने हजारो नागरिकांना मोफत छत्री वाटप करण्यात आलं। कैलासवासी देवीप्रसाद उपाध्याय यांचा गुरुवारी 5वा स्मृतिदिन होता। कैलासवासी उपाध्याय यांच्या स्मृतिप्रित्यर्थ प्रदेश उपाध्यक्ष सुरेंद्र उपाध्याय आणि हिंदी भाषिक सेलचे ठाणे जिल्हाध्यक्ष संतोष तिवारी यांच्या वतीने नागरिकांना धान्य वाटप, आरोग्यविषयक साधनांचं वाटप करण्यात आलं। या अनुषंगाने हेरिटेज मोटर पाचपाकडी येथे या छत्री वाटप कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे शहर अध्यक्ष सुहास देसाई, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, प्रदेश प्रवक्त्या रचना वैद्य, मकसूद खान यांच्या उपस्थितीत छत्री वाटप करण्यात आलं। या छत्री वाटपाचा पाचपाकडी चंदनवाडी परिसरातील 1,500 नागरिकांनी लाभ घेतला। या प्रसंगी श्री सुरेंद्र उपाध्याय यांनी आपले पिता श्री देवीप्रसाद उपाध्याय यांनी नेहमी रंजल्या गांजलेल्या लोकांना सहाय्य करण्याची शिकवण दिली, त्यामुळे आम्ही हे छत्री वाटपाचा उपक्रम केला असल्याचं त्यांनी सांगितलं। हा उपक्रम पावसाळा संपेपर्यंत सुरू असणार असून संतोष तिवारी यांनी आमचा हा उपक्रम एका विभागापुरता मर्यादित नसून संपूर्ण शहरामध्ये राबवला जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली। तर सुहास देसाई, रचना वैद्य यांनी देखील या उपक्रमाचं कौतुक केलं। आजच्या दिवशी 31 जुलैला त्यांचा स्वर्गवास झाला होता, तेव्हापासून आजोबा ते 5वं वर्ष आहे। सुरेंद्रजी उपाध्याय, टाटा मोटर्स आणि आमचा तिवारी शेठ यांच्या माध्यमातून नेहमी दरवर्षी छत्र्यांचं वाटप केलं जातं। लागोपाठ हे 5वं वर्ष आलं मी तर येतो इथे। प्रत्येक चांगल्या कार्यक्रमाला किंवा दिवसाला यांचं छत्री वाटप, धान्य वाटप, असे लोकोपयोगी वस्तूंचं वाटप यांचं चालू असतं। शेठ आमचे महाराष्ट्राचे कार्यकारी कमिटीवर राष्ट्रवादीच्या सुद्धा आहेत। नंतर तिवारी शेठ माझ्याबरोबर सेल अध्यक्ष म्हणून काम करतात। या राष्ट्रवादी पक्षाचं काम करताना जितेंद्र आव्हाडचं नेतृत्व मानून, जितेंद्र आव्हाड साहेबांचं नेतृत्व मानून त्याच्याबरोबर नेहमी जे लोकोपयोगी कार्यक्रम असतात ते नेहमी काटेकोरपणे पाळत असतात। मी त्यांना खूप आजच्या दिवशी शुभेच्छा देणं चुकीचं आहे, पण त्यांना जे लोकोपयोगी काम करतात त्याच्यासाठी त्यांना शुभेच्छा, त्यांच्या वडिलांना भावपूर्ण श्रद्धांजली। जय हिंद, जय महाराष्ट्र, नमस्कार। सुरेंद्र उपाध्याय जी जे आव्हाड साहेबांचे अतिशय विश्वासू आणि प्रामाणिक सहकारी आहेत, त्यांच्या वडिलांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांनी लोकांना छत्री वाटपाचा उपक्रम ठेवलेला आहे। संतोष तिवारी जी असतील किंवा उपाध्याय जी असतील, हे सातत्याने वर्षभर लोकांना कुठल्या ना कुठल्या माध्यमातून त्यांच्या उपयोगी येणाऱ्या वस्तू वाटून असे उपक्रम घेत असतात। आज मला विश्वास आहे प्रत्येकाला ज्याला ही छत्री मिळालेली आहे त्याचा ते जेव्हा वापर करतील तेव्हा उपाध्यायजी आणि तिवारीजी यांना भरभरून आशीर्वाद देतील आणि आम्हाला सगळ्यांना पक्ष म्हणून ह्या दोघांचं खूप कौतुक आहे। आज माझ्या वडिलांची 5वी पुण्यतिथी आहे, त्यानिमित्त आपण आज इथे लोकांना छत्र्याचा वाटप करतो। माझे वडील जेव्हा जिवंत होते तेव्हा पण त्यांची इच्छा राहायची आपण कोणाला काय मदत करू शकतो ते मदत करायला पाहिजे। त्या निमित्ताने आज ज्यापासून माझे वडील गेले त्यापासून आपण धान्य वाटप, छत्री वाटप असे कार्यक्रम राबवत असतो आणि त्यांना हे चांगला वाटतं। त्यावेळी जेव्हा जिवंत होते त्यांना म्हणून मी हे करतो।